सांगा आता कशाची भाजी ती? ही हादग्याच्या शेंगाची, हादग्याच्या फुलाची शेंग, हा त्याची भाजी करायची गवारीच्या शेंगासारखी. हा त्याचे तुकडे तुकडे करायचे आणि जरा विषय वापरून घ्यायची, हा म्हणजे तुरट भाजी लागत नाही. बरं ही वापरून घ्यायची होय नुसती? हा, बरं उकडून काय आणि वापरून काय गरम पाण्यात म्हणजे बरं. तुरट भाजी लागत नाही, भाजीला चव येते. काय लसूण घालायचं, कांदा आपला घालायचं? आसन ती बटाट्याला भाजीला घालतो का, बरं. गवारीच्या शेंगाला भाजीला घालतो, बरं. हीच पदार्थ. तेच आहे. हा ह्या फुलांची आहे ना ही? हा, ह्या फुलांची. ह्या हातग्याच्या. हादग्याच्या शेंगा, हादग्याच्या शेंगा. सुका करायचं. बरं बरं चालतंय. बरं बरं सरबरीत करायचं, ही पण तसंच करायचं. पटाडी, हा पटाडी. पटाडीच्या शेंगा पण तसंच करायचं. बघा पत्र. आज मी भाजी मंडईमध्ये गेले होते तर तिथं असे छान गावरान टोमॅटो मिळाले. बघा छोटे छोटे छान गावरान टोमॅटो. आता ह्याची मी चटणी करणार आहे मस्त टोमॅटोची, कच्च्या टोमॅटोची. बटाट्याची भाजी घेऊन आले, सगळ्या अशा गावठी भाज्या, काय म्हणतात त्याला, रानभाज्या अशा घेऊन आली आहे. ही हादग्याच्या फुलांच्या शेंगा आहेत. मला त्या मावशींनी त्याची रेसिपी पण सांगितली आहे छान. ही हादग्याची फुलं आहेत ती, त्याची पण अशी मेथीच्या भाजीसारखी भाजी करायची असं त्या म्हणाल्या. आणि ही आहे मेथीची भाजी आपली नेहमीप्रमाणे. 10 रुपयाला एक पेंडी अशी छान मिळाली आहे. त्यानंतर याच्यात मी चिगळाची भाजी पण घेऊन आली आहे. छोटी छोटी छान गोड गाजरं मिळत आहेत. अरे कॅरी बॅग आली मध्ये मध्ये. हे बघा अशी गाजरं पण मिळत आहेत मस्त. गावरान ढाळा घेऊन आले, म्हणजे तो काबुली चण्याचा पण होता पण तो काही आणला नाही मी. असा गावरान ढाळा घेऊन आले मस्त, खूप पौष्टिक असतो आणि तो असा पोह्यात वगैरे घालायचा किंवा त्याची भाजी पण केली जाते. तर अशा भाज्या, रानभाज्या जरा खात जावा तुम्ही पण तंदुरुस्त राहाल. नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला.